बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोरटकरला सरकारचा छुपा पाठिंबा, इंडिया आघाडीचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अवमान करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला अटक होत नसल्याने कोल्हापुरातील शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. या बाबतीत आज इंडिया आघाडी आणि विविध शिवप्रेमी संघटना यांची जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत 6 मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून जवाब दो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोन रेकॉर्डिंग मधील आवाज त्याचाच असल्याचा फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाला आहे. तरीही त्याला अटक न होणे म्हणजे राज्य सरकारचं कोरटकरला पाठीशी घालत आहे का, अशी शंका शिवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 6 मार्चला विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र याच दिवशी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी जवाब दो आंदोलन उभं करून मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देणार आहेत. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, खरं तर इंडिया आघाडीच्या वतीने जे जाहीर केलेले आहे की निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे. प्रशांत कोरटकर हा कुठला? हा नागपूरचा. गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. हा सापडत कसा? पण सापडला तर तुम्ही हायकोर्टमध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. उठसूट शिवरायांचा, संभाजीरायांचा अपमान करायचा, धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इथल्या तज्ञ लोकांना, आमच्या इंद्रिय सावंतला, ही कुठली पद्धत चाललेली आहे? कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा? आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे, तर माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर गृह खात्याचे प्रमुख येत असतील, मुख्यमंत्री असतील, तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे. परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे. एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निषेध करायचा. कोरटकरला कुठल्याही बस्तीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा, ही मागणी आमची कायम आहे. आणि त्यांनी याच्या आधी त्यांनी केलं तर आम्हाला आनंद, त्यांचं आम्ही स्वागत करू. कुठल्या मार्गाने येत आहेत, वारणे मार्गाने येत आहेत, पन्हाळ्या मार्गाने येत आहेत, कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त लावला तर आमचा हा निषेध इंडिया आघाडी वतीने निश्चित ठरलेला आणि करणारच आम्ही. या बैठकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष RK पवार, आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कॉम्रेड दिलीप पवार, सुभाष जाधव, हर्षल सुर्वे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, सरलाताई पाटील, राणी खंडागळे, सूर्यकांत पाटील, बुद्धी हाळकर, चंद्रकांत यादव यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.